नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाना, आपल्या उद्याच्या खासदार शोभाताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शोभाताई, तुम्ही योग्य वेळेला उमेदवारी घेतलेली आहात। कारण आता 10 वर्ष ज्यांना निवडून दिलं होतं त्यांचा नाकर्तेपणा धुळेकरांनी पाहिलेला आहे। पाहिलं की नाही रे? जरा मोठ्याने बोला ना। काय ऊन तर तापलेलं आहे, पण तुम्ही तापलेत की नाही, गरम झालेत की नाही या सगळ्या अन्यायाविरुद्ध? जरा जोरात रिस्पॉन्स पाहिजे। आणि तसं पाहिलं तर समोरून जे निवडून आलेले आहेत ते तसे पहिले आमच्याकडेच होते। म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ते सुद्धा गद्दारच आहेत। पण तेव्हा काय होतं नाना, तुम्हाला सांगतो, आपण लढत होतो एकमेकाशी आणि धुळे मतदारसंघ आम्ही दिला होता सोडून त्यांना। त्यांच्याकडे उमेदवारच नाही। म्हणजे ज्या पक्षाकडे उमेदवार नव्हता त्यांनी माझ्या शिवसेनेतला उमेदवार त्यावेळेला घेतला होता आणि मग शिवसेनेच्या मदतीने 2 वेळा विजयी झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं धुळे हा त्यांची खाजगी मालमत्ता आहे। असं नाहीये। आज तो तमाम धुळेकर आणि शिवसेना प्रेमी हा शोभाताई तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी इकडे तुम्हाला द्यायला आलेलो आहे। कारण आता किती, आता बस नाही, एकदा झाला, दोनदा झाला, आता थांब रे, किती वेळा तेच ते, आता बस झाला। महत्वाचा मुद्दा काय की आज तिकडे नगरमध्ये आपल्या पंतप्रधानांची सभा झाली आणि त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे, आता एक तर काय झालेलं आहे, यांच्या सगळ्या भाजपावरती कोणी आईवडिलांनी संस्कार केलेत की नाही हा प्रश्न आता देशाला पडलाय। वेडावाकडं काही बोलतायत, म्हणजे अगदी खालच्या पातळीवरती जाऊन बोलतायत। हेच ते पंतप्रधान, मला लाज वाटते की गेल्या वेळेला त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली होती। गेल्या 19 साली किंवा 14 साली मला वाटतं मनमोहनजी पंतप्रधान होते त्याच्या आधी, तेव्हा मोदीजीच बोलले होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात। ते कधी पाहायला गेले होते? असं चोरून बघायची सवय जुनी आहे त्यांची, नवी काही नाहीये। मग त्याच्यानंतर आता पवार साहेबांना बोलले भटकती आत्मा। ओ मोदी साहेब, तुम्ही कुठून आलात, तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहित नाही, पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे। या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलांना करत नाही, आम्ही नाही करत। आणि या धुळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी वगैरे येतं का रे नीट? बरं, 1 दिवसाआड येत असेल ना? 2 दिवसाआड, 3, 4, 5, 6, 7, 8, मग 8 दिवसानंतर तुम्हाला हे पाणी देतात। मग आता 5 वर्षानंतर आल्यानंतर यांना तुम्ही पाणी पाजणार आहात की नाही? यांना पराभव काय असतो त्याचं पाणी चाखवा जरा। केंद्रामध्ये बसले होते, मंत्री म्हणून बसले होते, आज धुळ्याची पूर्ण धुळदाण झालेली आहे। मी जळगावमधनं येताना हेलिकॉप्टरने आलो, म्हणजे मोदीजींच्या भाषेत मग हेलिकॉप्टर से बाय रोड आ गया, असं ते बोललेत। तो हेलिकॉप्टर से ऊपर से बाय रोड जब आ रहा था तो मैंने देखा। संपूर्ण धुळं हे रखरखीत झालेलं आहे आणि कदाचित येत्या काही वर्षामध्ये धुळ्याचा फार मोठा भाग, त्या भागाचा वाळवंट होते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। वाळवंट। धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवलेत? इथे शेतकरी आलेत की नाही? कांद्याचे किती आहेत शेतकरी, कांदावाले? तुम्ही आनंदी आहात? निर्यात बंदी वगैरे कशी छान चालू आहे। अजूनही हे निर्लज्ज निवडणुका आल्यात, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यात बंदी नाही उठवत, गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी त्यांनी उठवून टाकली। का गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामध्ये तुम्ही भेदभाव काय करता? महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला गेल्या 2 वेळेला 40 पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते, म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती। या वेळेला
महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही. माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, दरवेळेला मला विचारतात, नाना तुम्हाला विचारत असतील काय काय होणार, काय होणार, कसलं काय होणार. नाही, तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार. म्हटलं आम्ही 48 लढवतो आणि 48चे 48 आम्ही जिंकणार. का नाही जिंकायची. मोदीजी आज तिकडे जे बोलले की 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे, तो 4 जूनला आम्ही फेकून देणार आहोत कैराच्या टोपलीमध्ये. हे तुमचं सगळं बुरसटलेलं गोमूत्रधारी, हे ह्याची घाण लोक नको आहेत आम्हाला. तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की शोभाताई, तुम्ही खासदार म्हणून तिकडे आम्हाला का पाहिजे आहात, तर संविधानाचं रक्षण तर केलंच पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक साध्या गरीब दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा, हा एवढा बुद्धिमान कसा काय होऊ शकतो. आणि त्यांनी लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांना आता ओझवायला लागलेली आहे की अरे त्या दलित माणसांनी लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची. म्हणून यांना 400 पार खासदार करून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने लिहिलेली घटना ही यानं बदलून टाकायची. शोभाताई, तुम्हाला त्या घटनेचं रक्षण करावं लागेल. ही सगळी जनता तुम्हाला निवडून देणार आहे. पहिला प्रथम त्या घटनेचं रक्षण करायला तुम्हाला निवडून देणार आहे. दुसरं जे त्या निर्मला सीतारामन, काय त्यांचं नाव, सीतारामन, त्या बाई ज्या बोलल्या की या देशात 4 जाती आहेत, महिला, गरीब, शेतकरी आणि युवा. ठीक आहे ना, शेतकरी इकडे बसलाय, कांदा निर्यात बंदी तुम्ही अडवलंय, सोयाबीनला भाव देतायत, कापसाला भाव देतायत. आणि मी तुम्हाला उघड प्रश्न विचारतो की आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं तेव्हा कापसाला भाव आज मिळतो त्याच्यापेक्षा जास्त होता का कमी होता. सोयाबीनला भाव जास्त होता का कमी होता. मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी नाही केली, शिवसेनेशी नाही, गद्दारी तुमच्या बरोबर केलेली आहे, शेतकऱ्यांशी केलेली आहे, गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग हे सगळे ते गुजरातला घेऊन गेले. आणि जा त्या 2 वेळा तुम्ही ज्याला खासदार म्हणून आपण निवडून दिलं त्यांना विचारा की इथली MIDC ओस का पडलेली आहे, का नाही आले उद्योगधंदे. म्हणजे तुम्ही एकतर महिलेचं रक्षण करत नाहीत, ते सुधीर मुनगट्टीवार एवढ्या नीच आणि बिभत्सपणाने, म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहेत. मोदीजींच्या व्यासपीठावरती ते बोललेत बहीण भावाच्या नात्याबद्दल, मी ते शब्द उच्चारू सुद्धा शकत नाही, एवढ्या बिभत्सपणाने आणि विकृतपणाने मुनगट्टीवार बसलेत तिकडे आमचे सांस्कृतिक मंत्री. ही संस्कृती महाराष्ट्राची. मुद्दा म्हणून तुम्ही बघा ते काय बोललेत बहीण भावाच्या नात्यावरती. बहीण भावाच्या पवित्र नात्याला सुद्धा तुम्ही बदनाम करताय. अरे तुम्ही भाजपवाले, तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता. तुम्हाला बहीण भावाचं नातं नाही माहीत आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं. मोदींच्या हातामध्ये म्हणे देश सुरक्षित आहे. अहो, देशातल्या महिला सुरक्षित नाही आहेत. तिथल्या त्या क्रीडापटू, महिला क्रीडापटू त्या तिकडे बसल्या होत्या आंदोलनाला, त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नाही. मणिपूरमधल्या महिलांची धिंड काढल्यानंतर ना गृहमंत्री तिकडे जात, ना प्रधानमंत्री तिकडे जात. आणि आता काल परवाकडे घडलेली घटना आहे ती कर्नाटकमध्ये, बघितलं का तुम्ही व्हिडिओ? तो काय नाव, रेवण्णा, प्रज्वल रेवण्णा. म्हणजे मोदींनी जाहीर सभेत सांगितलं या रेवण्णाला मत म्हणजे मला मत. मग त्यांनी केलेले गुन्हे हे तुमच्या माथी मारायचे की नाही मारायचे? मारले पाहिजेत ना. पण तो रेवण्णा आज फरार झालेला आहे. म्हणजे इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी, काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता. अजूनही दमदाटी सुरू आहे. एक तर भाजपात आहे, मिंद्याकडे जा नाही तर तुरुंगात जा. अरे 4 जून पर्यंत थांबा जरा. 5 जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल. मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा. अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळं खडून काढून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला आम्ही उलटा लटकवल्याशिवाय राहणार नाही. पण तो प्रज्वल रेवण्णा आज पळून गेलेला आहे. मोदी सरकार तर येत नाहीच. हे बुरसटलेलं सरकार, थापेबाज सरकार परत येत नाही, येऊ द्यायचं नाही. पण जर का हे सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवण्णा आज पळून गेलेला आहे, थांब रे बाबा, एक आवाज येतोय, बस झालं जरा थांब. जो प्रज्वल रेवण्णा पळून गेलेला आहे त्याला हे सन्मानाने बोलवतील, सत्कार करतील
आणि केंद्रामध्ये मंत्री करतील महिला आणि बाल कल्याण. काय करणार? कोण तुमचा मंत्री महिला बाल कल्याण? प्रज्वल रेवण्णा, जो अत्याचारी आहे, बलात्कार केलेत, फिल्म्स काढलेत आणि आता फरार आहे. आपलं सरकार आल्यानंतर हा प्रज्वल रेवण्णा कुठे जरी असला तरी खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही त्याला मत म्हणजे तुम्हाला मताचं सांगितलेलं आहात. अजून त्याच्याबद्दल काय बोलत नाही आहात, शेतकऱ्याबद्दल काय बोलत नाहीत, रोजगाराचा पत्ता नाहीये. पण एक वचन मी तुम्हाला देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच. आणि नाना, तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या पार्टनरचे प्रदेशाध्यक्ष आहात. तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि 2 सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटतात. त्यांना काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत? सगळे काय मोदी भक्त झालेत, अंध भक्त झालेत? हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज सुद्धा शिल्लक आहे. मोदीजी, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ, पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघनख काढल्याशिवाय राहत नाही. हा या मातीचा गुण आहे. आणि म्हणून जास्त मोठं भाषण मी काय करणार नाही. पण तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय की नाही ठरवलंय? ठरवलंय की नाही? अरे जोरात तरी बोला, काय ठरवलंय? काय ठरवलंय? या वेळेला कोणाला निवडून देणार? शोभाताई. आणि निशाणी काय? बरोबर आहे, हा पंजा आता असा मजबूत. या भ्रष्ट आणि फेकाड्या सरकारला एक अशी थापड मारली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि ती जप्त करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. 2 वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्यांचे 12 वाजवू शकता. फक्त एक बोट. हे सगळे मस्ती आता दाखवत असतील, केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील, पण तुमचं एक बोट या हुकुमशहाला गाडून टाकण्यासाठी समर्थ आहे. आणि आमच्याकडे तर अख्खा हाताचा पंजा आहे. किती बोटं पाहिजे आहेत? सगळी मतच मत आहेत. म्हणून एकदम मजबूतीने वज्रमुठ आवळून आपल्या शोभाताई, हक्काच्या खासदार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन दिल्लीमध्ये पाठवा, ही एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना मी विनंती करतो की आपण